हॅलो, नमस्ते एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना चॉकलेट खायला खूप आवडतात, पण बाहेरच्या चॉकलेटमध्ये काहीच न्यूट्रिशन नसतं. त्यामुळे मी घरीच चॉकलेट बनवते, जेणेकरून त्यामध्ये न्यूट्रिशन्स पण असेल, टेस्ट पण असेल. त्यासाठी मी घेतले पिस्ता, काजू, बदाम, मनुका, भोपळ्याच्या बिया आणि खजूर. बाइंडिंगसाठी मी गूळ किंवा साखर वापरणार नाही आहे, त्याच्यामुळे मी खजूर आणि मनुका घेतले आहे. खजूर आणि मनुक्याचे प्रमाण जास्त ठेवायचे आहे. सोबतच थोडे मखाने घेतले. मखाने मी ओव्हनमधून 1 मिनिटासाठी गरम करून घेणार आहे. मखाने हे ऑप्शनल आहे, पण मखाने खूप पौष्टिक असल्यामुळे मी मखाने ॲड करणार आहे. इतर ड्रायफ्रूट देखील तुम्ही तुमच्या चॉईसचे घेऊ शकता. 1 मिनिट झाल्यानंतर मी मखाने बाहेर काढून घेतले आणि थंडे करून घेतले. आता काजू, पिस्ता, बदाम आणि भोपळ्याच्या बिया हे देखील 2 मिनिटे ओव्हनमध्ये गरम करून घेतले. लहान मुलांना ड्रायफ्रूट्स खायला आवडत नाही, त्यामुळे हा एक खूप चांगला पर्याय आहे. त्यामुळे लहान मुलांना कळत देखील नाही की यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे आणि चव पण छान लागते. ड्रायफ्रूट्स थंड झाले की मखाना आणि सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकायचे आणि आपल्याला हवे त्या शेपमध्ये छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये 2 तासाकरिता सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. 2 तास झाल्यानंतर मी ड्रायफ्रूटचे बॉल्स बाहेर काढून घेतले आणि आता त्याला चॉकलेटची कोटिंग करणार आहे. त्यासाठी मी एक मोठे डार्क चॉकलेट घेतले. तुम्ही डार्क चॉकलेट आवडत नसेल तर साधी डेअरी मिल्कसुद्धा घेऊ शकता. डार्क चॉकलेटचे बरेच फायदे असल्यामुळे मी डार्क चॉकलेटच वापरते आणि ह्यामध्ये शुगरचे प्रमाण देखील कमी आहे. आता हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे आहे. तुम्ही हे ओव्हनमध्ये मेल्ट करू शकता किंवा एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यावर जाळीचे भांडे ठेवून त्यावर चॉकलेट असलेले बाउल ठेवायचे. त्यावर झाकण ठेवून काही मिनिटासाठी वाफवून मेल्ट करू शकता. मला चॉकलेटची थिक लेयर आवडते, म्हणून मी चॉकलेट जास्त मेल्ट केले नाही. सर्व चॉकलेट कोटिंग करून झाली की परत एकदा सेट होण्याकरिता 1 तासाकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. 1 तासानंतर चॉकलेट पूर्ण सेट झाले की मग त्याला एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचे. हे चॉकलेट लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडतील. चॉकलेट तर तयार आहेत. आज सरप्राईज म्हणून अभिजितला आवडते तशी चॉकलेट कोल्ड कॉफी बनवली. आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपल्याला एकमेकांशी बोलायला देखील वेळ नसतो. अधूनमधून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करत राहावे, कारण वेळ पुढे जाते, आठवणी मात्र कायम राहतात. इफ यू लाईक माय व्हिडिओ, स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज.